Thank you, Jesus. Hallelujah. यावेळेस उभे असताना आपण देवाचं वचन वाचूया. लूका शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. ते 7 हे वचन वाचूया. आणि असे झाले की त्याविषयी त्या भ्रांतीत पडल्या असता पहा, लखलखीत वस्त्रे लिहिलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि त्या भिवून तोंड भूमीकडून करून लावल्या असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो तेथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले त्याची आठवण करा. तो म्हणाला होता, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती देण्यात यावा व वधस्तंभे दिला जावा व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, त्याचे अगत्य आहे. आपण सर्व जण आपले डोळे बंद करूया आणि त्या प्रभूला शरण येऊया. Loving precious Father, महान प्रेमळ स्वर्गीय देव बाबा, तुझ्या नावाला उंचावितो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभूजी, या प्रभुवारी आम्ही सर्व तुझे विश्वासणारे या ठिकाणी जमलो असताना आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझं गौरव करतो, तुझे आभार. हालेलुया. आणि परमेश्वर, त्या दिवसाची आठवण करतो की असाच एक दिवस होता जो त्या शपथानंतर आला. शपथाच्या 2ऱ्या दिवशी त्या भल्या पहाटे अकस्मात एक अद्भुत, अविस्मरणीय आणि ज्याचा विचारही करू शकत नाही असं कार्य त्या ठिकाणी झालं प्रभूजी. आणि म्हणून प्रभू, त्या दिवसाची आठवण करून आम्ही प्रार्थना करतो. आज देखील प्रभूजी तसंच काहीतरी आज होऊ दे ही आम्ही अपेक्षा करत आहोत. त्यावेळेस तू शरीरात असताना केला, आज आमच्या मधून असताना करी प्रार्थना करतो. Because we believe Holy Spirit is a person of Jesus, a person in Jesus. तर पवित्र आत्मा अजून कोणी नाही, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून आज या वेळेस मी स्वतःला तुझ्या आधीन आणि स्वाधीन समर्पित करतो. आणि प्रभू, तुझं महान रहस्य आज या ठिकाणामधून तू प्रगट कर. कारण तुझे लेकरं तुला भेटण्यासाठी, तुला पाहण्यासाठी जमलेले आहेत. प्रभूजी, मी त्यांना काहीही देऊ शकत नाही. आणि म्हणून प्रार्थना करतो की तू माझ्यामध्ये ये, कारण की तुझ्या लेकरांची गरज तुला ठाऊक आहे प्रभूजी. आणि प्रत्येकाची गरज आज तू पूर्ण कर. We believe that before we leave this meeting, oh Lord, the prayer shall become a testimony. आज ही जागा सोडण्याच्या आधी प्रार्थना साक्षीरूप होऊ दे. प्रार्थना दया कर प्रभू. मी स्वतःला तुझ्या आधीन आणि स्वाधीन समर्पित करतो. पवित्र आत्म्याचे कार्य केवळ ह्या बाजूने नाही तर त्या बाजूने देखील होऊ दे. आणि या प्रत्येक पवित्र आत्म्याच्या आवाजाला तुझे लेकरं होय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमेन. पवित्र आत्मा या बाजूने त्या बाजूने दोन्ही बाजूने कार्य करू दे. प्रार्थना पुढची वेळ तुझ्या हातात सोडतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आपण सर्वजण खाली बसू शकता. What a joy again to be amongst you. खूप आनंद होत आहे मला. बाळक साहेबांचे आणि चर्चच्या सर्व लीडर्स लोकांचे, वडील मंडळांचे मी आभार मानतो की त्यांनी पुन्हा एक मला संधी दिली की तुमच्यामध्ये येऊन देवाच्या वचनाची सेवा मी करू शकलो. आणि मला खूप आनंद होतो या ठिकाणी तुमच्यामध्ये येऊन देवाच्या वचनाच्या, त्याच्या सुवार्तेची आणि त्याचं जे
महान वचन आहे, त्या वचनामधून तुम्हा सर्वांना सेवा करण्याची आहे ना. हालेलुया. आय बिलीव्ह तुम्हालाही तसंच वाटत आहे की मी आलं तर आय बिलीव्ह तुम्हाला आनंद होत आहे. कारण की देवाच्या लेकरांनो, माझी प्रार्थना आहे आणि विनंती आहे, इच्छा आहे की इट इज नॉट मी, पण त्या प्रभू येशूकडे आपण नजर करूया आणि आज देखील तो काहीतरी या ठिकाणामधून करेल याची अपेक्षा करूया. आमेन. इफ यू बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल. जर तुम्ही विश्वास करताल, असंभव तुमच्यासाठी काहीच नाही. आमेन. आणि खूप आनंद वाटत आहे की आज या अद्भुत प्रभुवारी मोठ्या दिवशी तुम्ही मला आमंत्रण केलेलं आहे. त्याबद्दल मी खरंच प्रभूचे आणि सर्व चर्चचे मंडळीचे बाळासाहेबांचे आभार मानतो. आमेन. सो शॅल वी लुक टू द मेसेज. आजच्या संदेशासाठी तुम्ही तयार आहात का? मला खूप आनंद होत आहे की आज देखील बाळासाहेब सांगत होते, सकाळी 7 वाजता चर्च भरवतो आणि सर्व लोक सकाळी येतात आणि दॅट इज व्हेरी नाईस. खूप खूप छान आनंदाची गोष्ट आहे. आमच्या तुम्ही सर्व तुमची कामं सोडून आलेले आहात, तुमचा आराम सोडून आलेले आहात. मे बी तुम्हाला अजून थोडंसं आराम करायचा होता, झोप घ्यायची होती, पण तुम्ही ते सर्व त्यामधून आलेला आहात. लेट मी टेल यू, गॉड इज नॉट देयर टू एनी मॅन. प्रभू कोणाचाही उधार ठेवत नाही. यू शॅल बी रिपेड राईट नाव बाय द एंड ऑफ दिस मीटिंग. तुम्हाला आजच या मीटिंग संपेपर्यंत प्रभू तुम्हाला पारितोषिक दिल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही. आमेन. हालेलुया. सो आजचा माझा संदेशाचं शीर्षक आहे, ही इज रिझन. हॅव यू? तो उठला आहे. तुमचं काय? तो उठला आहे. तुम्ही आहात काय? हालेलुया. आणि याच्यासाठी मी आजच्या दिवसासाठी जे वचन निवडलेलं आहे ते आपण लूका सुवर्तमान 24वा अध्याय 4 ते 7 वाचलेले आहेत. रेफरन्स साठी आपण एक वचन वाचूया, 5वं वचन. आणि त्या भिवून तोंड भूमीकडे करून लावले असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? आमेन. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? देवाच्या लेकरांनो, जर तुम्ही प्रभूपासून काही अपेक्षित करू आहात आणि प्रभूपासून काही तुम्हाला घेण्याची, त्याला भेटण्याची आणि तुमची प्रार्थना साक्ष्यामध्ये रूपांतरित होण्याची इच्छा असेल, आहे का? आहे का? जर तुम्हाला ती इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची प्रार्थना असेल, तर तुम्हाला प्रभूसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. काहीतरी प्रभूसाठी आपण केलं पाहिजे. काहीतरी प्रभूसाठी आपण करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे, हे का नाही? खूप वेळेस आपण म्हणतो की अरे बाळासाहेबांनी हे केलं पाहिजे, अरे चर्चचं काम आहे त्यांनी केलं पाहिजे, अरे ते त्याचं काम आहे त्यांनी केलं पाहिजे. नाही. देवाच्या लेकरांनो, तुम्हाला जे काम दिसेल, तुमच्या हाती जे काम पडेल ते तुम्ही करण्यासाठी तत्पर असा. कारण की त्या कामातूनच प्रभूचा चमत्कार तुम्ही पाहता, देवाचा आशीर्वाद तुम्ही पाहता. कारण की ज्या वेळेस या स्त्रिया प्रभूला भेटण्यासाठी गेल्या होत्या, त्यांच्या मनामध्ये काहीही कल्पना नव्हती की आज आम्ही काहीतरी वेगळं पाहणार आहोत. त्यांच्या मनामध्ये एक 1% पण त्याला विचार नव्हता की आज आम्ही काहीतरी अलौकिक पाहणार आहोत. They had no idea की आज आमच्या दृष्टीस काय पडणार आहे. पण ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेवरती त्याला सुगंधी तेल लावण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना काही लक्षात नव्हतं, त्यांना काही आठवण नव्हती. त्यांच्या मनामध्ये फक्त एक इच्छा होती की मी माझ्या प्रभूला सुगंधी तेल लावावे. का सुगंधी तेल लावावे? कारण की ज्यावेळेस मनुष्य मरतो त्याच्यामधून सुगंध येत नाही. आणि
आणि म्हणून सुगंधी तेल लावण्यासाठी या बहिणी गेल्या होत्या. आणि चालता चालता त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की आपण चाललोय खरं प्रभूला तेल लावण्यासाठी, अरे तेलाची सुगंध तेलाची बाटली घेतलेली आहे आणि ज्या काही गोष्टी पाहिजे त्या घेतल्या आहेत, पण आपल्यासाठी धोंड, जी कबरेवर जी धोंड आहे ती कोण सरकवणार? खूप वेळेस आपण बघतो की हे काम कोण करणार? ते काम तेच आहे, ते काम तीच आहे. तुम्ही जर फक्त पाहत बसलात तर फक्त पाहत बसणार. जर तुम्ही ऑडियन्स होण्याचा भाग घेतला तर ऑडियन्स फक्त पाहत राहते. पण या ज्या बहिणी आहेत, या 3 बहिणी यांनी फक्त पाहण्याचा विचार नाही केला. ते म्हटले की माझ्या प्रभूला सुगंधी तेल लावण्यासाठी आपण जाऊया. आणि भले पहाटे ते त्या ठिकाणी गेले होते. आणि त्याच्या मनामध्ये हा प्रश्न होता की आता ही धोंड आपल्यासाठी कोण हटवणार? देवाच्या लेकरांनो, तुमच्या मनामध्ये जर प्रभूविषयी काही इच्छा, काही आकांक्षा, काही अपेक्षा असतील तर लक्षात राहू द्या, ते काम करण्यासाठी तुम्ही एकटे नाही आहात, तर स्वर्ग तुम्हाला मदत करायला तयार आहे. हालेलुया. तुमच्या मनामध्ये इच्छा असणं गरजेचं आहे, तुमच्या मनामध्ये आकांक्षा असणं गरजेचं आहे की हे काम, मग ते सतरंजी उचलण्याचं असू द्या, चर्च मध्ये झाडू मारण्याचं असू द्या, किंवा चर्चच्या जाळ्या साफ करण्याचं असू द्या, काहीही छोटंसं काम तुमच्या नजरेस पडेल. तुम्हाला ते काम बघून, ते कचरा बघून तुम्ही असंच पुढे जाऊ शकत नाही. का तुम्हाला तुमचं मन अलाव करत नाही, तुमचं मन तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. तर तुम्ही असा विचार करत नाही बसत की आता हे काम त्याचं झाडू मारायचं, मी का मारू? अरे ते काम त्याचं आहे. तुम्हाला ते तुम्ही ते बघून तसं बघवत नाही, तुम्ही लगेच ते काम हाताशी घेता. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही हाताशी घेता ते काम मे बी तुम्हाला जमणार नसेल, पण लक्षात राहू द्या, स्वर्ग परमेश्वर तुम्हाला मदत करत आहे आणि याची नोंद देखील तिकडे होत आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस या बहिणी तिकडे जात असताना विचार करत होते, तर स्वर्गाचे दूत त्या ठिकाणी उतरून आले ती धोंड हटवण्यासाठी. हालेलुया. आणि बघा देवाच्या लेकरांनो, ही धोंड जी आहे मत्तय शुभवर्तमानामध्ये, आता आय बिलीव्ह की सगळ्यांनाच एक गोष्टी माहिती आहेत. काही मला मेन गोष्टी जी सांगायची मी फक्त प्रस्तावना तुम्हाला सांगत आहे. मत्तय शुभवर्तमानामध्ये बायबल सांगतं की ती धोंड, ती कबर जी आहे, त्या कबरेजवळ रोमी सोल्जर्सनी, रोमी लोकांनी पहारेकरी लावले होते. पहारेकरी लावले होते. आणि एवढंच नाही तर मत्तय शुभवर्तमानामध्ये तुम्ही वाचू शकता 27व्या अध्यायामध्ये की त्या 28व्या अध्यायामध्ये की त्या कबरेला मोहर बंद केली होती. हालेलुया. त्या कबरेला सील करण्यात आलं होतं. आणि ती सील जी आहे त्या काळच्या गव्हर्नमेंटचं सील आहे. आणि अनलेस तुम्ही ते सील तोपर्यंत हात लावू नाही शकत जोपर्यंत गव्हर्नमेंटचा अधिकारी येणार नाही. जर आयटी कंपनीने, इन्कम टॅक्स कंपनीने जर कुठे रेट मारली तिथं सील केलं तर कोणाची बिशात आहे तिकडे हात लावण्याची? कोणाची हिंमत आहे तिकडे हात लावण्याची? जर लावलं तर काय होईल? लावलं तर काय होईल? शिक्षा होईल, त्याच्या विरुद्ध ऍक्शन करण्यात येईल. हालेलुया. समजतंय? पण देवाच्या लेकरांनो, ही कबर जी आहे, या कबरेला त्या लोकांनी मोहर बंद केलं होतं. या कबरेला त्यांनी मोहर लावून या कबरेला उघडण्यात येऊ नये अशी मोहर लावण्यात येत आली होती. कारण की त्यांना विचार होता की याने भविष्यवाणी केली होती, या इसमाने, या व्यक्तीने, की मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेन. पण देवाच्या लेकरांनो लक्षात राहू द्या, मनुष्याचं मोहर, मनुष्याने मारलेली सील चालू शकत नाही, थांबू शकत नाही. ज्यावेळेस स्वर्गाची मोहर तिकडे येते, आम्ही ज्यावेळेस स्वर्गाची मोहर त्या ठिकाणी आली तर भूमिकंप झाला आणि ती सील तोडली गेली. त्या भूमिकंपाच्या द्वारे ते कबराचा दरवाजा हटवला गेला. हालेलुया. ती सील तोडण्यात आला, ती मोहर तोडण्यात आली. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपल्या मनावरती
आपल्या हृदयावरती या जगाचं काय आहे, एक सील बसलेला आहे. या जगाचं एक विचार, एक जगाचा स्वभाव, माझ्या घरच्यांचा स्वभाव, माझ्या नातेवाईकांचा स्वभाव, माझ्या सोसायटीचा प्रभाव, हा सील माझ्यावरती काय येऊन बसलेला आहे. आणि हा तोडणं गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो. आणि ज्या वेळेस तुमचं जीवन तुम्ही प्रभूला देता, त्याला समर्पित करता, ते स्वर्गाचं सील तुमच्यावरती येतं आणि जगाच्या गोष्टी तुटल्या जातात. आमेन, हालेलुया. आणि ज्यावेळेस जगाच्या गोष्टी तुटल्या जातात त्यावेळेस तुमच्यातला तो नवीनपणा, अलौकिकपणा बाहेर यायला चालू होतो. सर्व गोष्टी लक्षात राहू द्या, कारण या सर्व गोष्टी मीटिंगच्या एंड मध्ये मी बोलणार आहे. आमेन. आणि म्हणून ज्या वेळेस या बहिणीने पाहिलं की त्या ठिकाणी तो दरवाजा ऑलरेडी ओपन आहे आणि तिकडे कोण आहे, तिकडे 2 देवदूत आहे आणि 2 देवदूतांचं दर्शन त्या बहिणींना झालेलं आहे. आणि ते देवदूत त्या बहिणींना म्हणत आहे की तुम्ही मेलेल्याचा शोध, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करत, तुम्ही मेलेल्या ठिकाणी का आलेला आहात, तुम्ही या कबरेजवळ का आलेला आहात, तुम्हाला आठवण नाही का की प्रभू येशूने याची मरणाची, तो पुनरुत्थानाची घोषणा ऑलरेडी केलेली होती करून. हालेलुया. तुम्हाला याची आठवण नाही काय? खूप वेळेस देवाच्या लेकरांनो, आपण देवाने आपल्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी, देवाने आपल्यामध्ये सांगितलेलं कार्य आपण खूप वेळेस विसरून जातो, खूप वेळेस विसरून जातो. आणि म्हणून त्या वेळेस देखील या बहिणींनी अनेक वेळेस ऐकलं असेल प्रभूचं प्रवचन, प्रभूचं वचन, पण ते विसरून गेले होते की असं काही होऊ शकतं. आणि म्हणून देवदूत जर काही बोलत आहे तर देवदूत त्यांना प्रभूच्या भविष्यवाणी बद्दलची त्यांनी सांगितली होती. तो शास्त्रलेख अगोदरच लिहून ठेवण्यात आला होता. तो शास्त्रलेखाची आठवण त्यांना करून देत आहे, अजून काहीही नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये जर जे कार्य झालेलं आहे मी ते कधीही विसरू नये. ज्या दिवशी, ज्या वेळेस मला मदत करायला कोणी नव्हतं, मला सहाय्य करायला कोणी नव्हतं, ज्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये मला कोणताच प्रकाश दिसत नव्हता, कोणता मदतीचा हात दिसत नव्हता, ज्या वेळेस मी प्रभूकडे आवाज दिला त्यावेळेस प्रभूने माझी आवाज ऐकली, माझी प्रार्थना ऐकली. ते केलेलं कार्य तुम्ही कधीही विसरू नये. आमेन, हालेलुया. कारण की तेच कार्य तुम्हाला नेहमी आणि नेहमी तुम्हाला बॅकस्लाइड होण्यापासून वाचवत राहील, तुम्हाला पाठीमागे जाण्यापासून वाचवत राहील. हालेलुया. कारण की हे जे कार्य आहे देवाच्या लेकरांनो, हे कार्य अद्भुत आहे. हे कार्य अजूनपर्यंत, आतापर्यंत जगामध्ये कधीच कुणी पाहिलं नाही, कुणी ऐकलं नव्हतं. अनेक वेळेस शिष्यांनी मेलेल्यांना जिवंत होताना पाहिलं होतं. ज्यावेळेस विधवेचा मुलगा त्या अंतविधीला त्या लेकराला घेऊन चालले होते, त्या तरुण मुलाला घेऊन चालले होते, त्यावेळेस प्रभू येशूने त्याच्या तिरडीस हात लावला आणि तो मेलेला मुलगा जिवंत झाला. त्यांनी एवढं देखील पाहिलं होतं की मनुष्य ज्या वेळेस लाजार मरून 4 दिवस झाले होते, त्या मेलेल्या मनुष्याला पण बाहेर येताना त्याने पाहिलं होतं. पण हे कधी शक्य होत होतं? ज्यावेळेस प्रभू त्यांच्या सोबत होता, ज्यावेळेस प्रभू त्यांच्या सोबत होता. आता प्रभू येशूच मरण पावला आहे, त्याला कोण उठवणार? आता प्रभू येशू, अरे जो सगळ्यांना उठवत होता तो आपल्या संगती होता, म्हणून या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण आता प्रभूच मरण पावलाय, मग त्याला कोण उठवणार? समजतंय? हालेलुया. त्याला कोण उठवणार? आता हे शक्य नाही, आता हे पॉसिबल नाही. त्यांच्या मनातही विचार नव्हता, त्यांच्या मनातही कल्पना नव्हती की असं काहीतरी होईल. पण ज्या वेळेस त्या दूतांचं दर्शन त्यांना झालं आणि ज्या वेळेस त्या दूतांनी त्यांना सांगितलं की तो उठला आहे, पापी लोकांच्या हाती त्याला धरून देण्यात यावं, त्याने मरावं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावं, हे काय आहे? अगत्य आहे. हे पहिलेच ठरवण्यात आलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ही सर्वात
अविश्वसनीय गोष्ट जी आहे इतिहासामध्ये आज घडून गेलेली आहे की आज देखील आपण पाहतो इस्रायल मध्ये त्या सर्व गोष्टी ती लोक विश्वास ठेवत नाही, पण आज पण प्रभूने ते तशाच ठेवलेले आहेत आपल्याला समजण्यासाठी की आज देखील ती कबर रिकामी आहे, या जगाला दाखवण्यासाठी की आज देखील ती कबर रिकामी आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो बघा, एकदा त्याने आपल्यासाठी मरण सोसलेलं आहे, एकदा त्याला रोमी सोल्जर्सनी पकडलेलं आहे, एकदा त्याला क्रॉसवरती त्याने टांगलेलं आहे, पण त्यांनी विचार केला की आम्ही याला क्रॉसवरती मारून टाकू. ज्या वेळेस शैतान येशू ख्रिस्त क्रॉसवरती चालला होता, शैतानाला वाटत होतं की मी जर आता येशू ख्रिस्ताला मारून टाकलं, द गेम इज ओव्हर, द गेम इज ओव्हर. खेळ संपून जाईल. लय त्रास दिला, नेहमी माझ्या भानगडीमध्ये पडतो. एव्हरी टाइम ज्यावेळेस येशू ख्रिस्त दुष्ट आत्म्याला काढायला गेला, दुष्ट आत्मे काय म्हटले प्रभूला, तुझा आणि यांचा काय संबंध, तू का मध्ये पडतोय. आणि म्हणून त्यांना वाटत होतं की एकदा येशू ख्रिस्ताला मारून टाकलं वधस्तंभावरती, गेम इज ओव्हर, खेळ संपला. आमेन. पण ज्या वेळेस देवाच्या लेकरांनो प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, ते एक अद्भुत कार्य आज आपल्यामध्ये आणि पूर्ण जगासाठी झालेलं आहे. आमेन. समजून घ्या, मी फक्त एक बॅकग्राऊंडच तयार करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आणि जगासाठी त्याने एक चिन्ह दिलेलं आहे की मी पुन्हा जिवंत झालेलो आहे. कारण की आतापर्यंत लोकांना एक भीती होती, लोकांच्या मनामध्ये एक भयानक मरणाविषयी काय होता, एक भयानक कल्पना होती की मेल्यानंतर काय, मरणानंतर काय. त्यांच्या मनामध्ये एक भयानक अशी विचित्र कल्पना होती, अरे माझा पती माझ्यापासून दूर नको जायला, माझी पत्नी माझ्यापासून दूर नको जायला, माझे लेकरं माझ्यापासून दूर नको जायला, माझे आई वडील माझ्यापासून दूर नको जायला. त्यांना मरणाविषयी एक भयानक अशी भीती होती. आणि भीती जणू काही शैतानाने त्यांच्या मनामध्ये, काय लोकांच्या मनामध्ये बिंबवली होती. आणि म्हणून सगळे लोक मरणाला घाबरत होते. किंबहुना आजही घाबरतातच, आजही घाबरतातच. मरायला नको रे बाबा. हालेलुया. पण लक्षात राहू द्या, मी काहीतरी सांगणार आहे तुम्हाला. सर्व लोक मरणाला आज देखील घाबरतात. अनेक पैसे डॉक्टरांकडे खर्च करतात, अनेक पैसे इकडे खर्च करतात, अनेक पैसे तिकडे खर्च करतात की मला चांगलं जीवन भेटावं म्हणून, चांगलं जीवन भेटावं म्हणून. पण देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलंय की जसं मी मरणातून उठलेलो आहे, जसं मी मरणावरती विजय मिळवलेला आहे, तसंच माझ्यावरती विश्वास ठेवणारे मरणावरती विजय मिळवणार आहे. हालेलुया. हो, मी मेलो होतो पण मी आता जिवंत झालेलो आहे. तशाच रीतीने जो माझ्यावरती विश्वास ठेवणारी आहे ते मेले तरी ते पुन्हा उठतील. हालेलुया. आणि म्हणून सगळ्यात मोठी आश्चर्यकारक गोष्ट आज या जगासाठी आहे, तरी पण जग आज त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. तरी पण इस्रायल मध्ये ती कबर आहे, तरी इस्रायल त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. कारण की अजून त्यांचा वेळ आलेला नाही. वेळ आपली आहे आणि वेळ आहे तोपर्यंत ती साधून घ्या. आज हे सर्व चिन्हाकडे बघून, या सर्व नैसर्गिक गोष्टीकडे बघून समजून घ्या आणि संधी साधून घ्या. हालेलुया. अनेक वर्षापासून कितीतरी वर्षापासून लोक हा दिवस साजरा करत आहे. बिकॉज दिस इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट डे इन द हिस्ट्री ऑफ द युनिवर्स. आज संपूर्ण जगामध्ये ही जी घटना घडून गेलेली आहे ही अद्भुत आहे की आजपर्यंत कुणी जो व्यक्ती मेलेला आहे तो पुन्हा जिवंत झालेला नाही. आता झाला का परत मेलेला आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालाय आणि आता त्याला कोणीही परत मारू शकत नाही.
एकदा त्याला त्यांनी वधस्तंभावरती खिळलं, एकदा त्याची लज्जास्पद मरण त्याला दिलं, पण आता त्याला कोणी हात लावू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण की देवाच्या लेकरांनो, आताची गोष्ट बघा, दिस इज सो इम्पॉर्टंट. आता त्याला कोणी मारू शकत नाही, आता त्याच्या शरीराला कोणी हात लावू शकत नाही, पण आता तुम्ही आणि मी त्याला हात लावू शकतो. जग त्याला हात नाही लावू शकत, पण तोच प्रभू ज्याला जग हात नाही लावू शकत, तोच प्रभू म्हणतो मी तुमच्या सोबत असेल आणि मी तुमच्या मध्ये असेल. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला, त्या वेळेस तो लगेच वरती नाही घेण्यात आला. ज्यावेळेस तो जिवंत झाला, तो लगेच स्वर्गामध्ये घेण्यात नाही आला. का नाही घेण्यात आला? कारण की लोकांना विश्वासच पडत नव्हता की मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो. माणसाच्या मनात मरणाविषयी एवढी भीती, एवढी विचित्र भीती होती की मनुष्य परत जिवंत होईल याविषयी ते कल्पना करू शकत नव्हते. कल्पना करू शकत नव्हते. त्यांनी बघितलंच नाहीये कधी मेलेला जिवंत झाला पण परत मरणार. पण अशा रीतीचं वाईट मरण एखाद्याला दिलंय, तो मनुष्य जिवंत होऊ शकतो का याचा त्यांनी विचारच केला नव्हता. हालेलुया. पण पुनरुत्थानानंतर तो 40 दिवस पृथ्वीवरती फिरला. सर्वात पहिले त्याने त्याच्या मगदलिया मरियाला दर्शन दिलं, त्याच्या शिष्यांना दर्शन दिलं आणि बाकीच्या लोकांना दर्शन देत राहिला. का दर्शन देत राहिला? काय वाटतं तुम्हाला? बोला बोला बोला. का येशू ख्रिस्त 40 दिवस पृथ्वीवरती फिरत राहिला? लोकांना विश्वास देण्यासाठी. ओके, अजून अजून कशासाठी? वचन पूर्ण होण्यासाठी. ओके, वचन पूर्ण, पुनरुत्थान झाला असता लगेच स्वर्गात गेला असता. 40 दिवस पृथ्वीवरती दिसण्याची गरज काय होती? हालेलुया. कारण की प्रभूला त्यांना दाखवायचं होतं की आता मरणाला घाबरण्याची गरज नाही. मी मरणावरती जय मिळवलेला आहे आणि मी मरणावरती जय मिळवून आता एका नवीन कार्याला चाललेलो आहे आणि तशाच रीतीने माझी एक नवीन मिनिस्ट्री चालू होणार आहे आणि ती मिनिस्ट्री आता मी नाही, ती मिनिस्ट्री मी आता तुमच्या मधून करणार आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, समजून घ्या की देवाची नवीन सेवकाई, देवाची सेवकाई ती आता शरीरामधून निघून आत्म्यामध्ये आपल्याद्वारे आहे. ती सेवकाई प्रभू तुमच्या मधून करू इच्छित आहे. पण आज तो सील आहे, तो कबरेवरचा आपल्या मनावरचा हृदयाचा सील तुटला पाहिजे. जो जगाने मोहर बंद केली होती ती कबर, त्याचा शिक्का लावून तो शिक्काच्या द्वार ती सील तुटणं गरजेचं आहे. आज त्या जगाचं आकर्षण, त्या जगाच्या गोष्टी ज्या आपल्याला प्रभूपासून लांब ठेवतात, प्रभूजवळ येऊ देत नाही, प्रभूच्या वचनाला होय आणि आमेन म्हणू देत नाही, प्रभूचं वचन अरे बाबा हे अवघड आहे, मला नाही जमणार असं सांगायला लावतात, असं बोलायला लावतात. हे सील तोडणं गरजेचं आहे आज. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस ते सील लेट मी टेल यू, देवाच्या कृपेने 7 सील प्रगट झालेले आज. पण हे 7 सील नाही समजू शकत जो पण हे सील तुटणार नाही. आमेन. The end time जे मेसेजेस आहे बिलीव्हर्स त्यांना माहिती, अरे the seven seals are broken, 7 शिक्के तुटलेले आहेत, ते आम्हाला माहिती आहे, ते आमच्या जवळ आहे. अरे पहिले इकडचा सील तुटू द्या, मग ते 7 सील तुम्हाला समजतील. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, the new ministry of Jesus Christ is through you. तुमच्याद्वारे ती आता सेवकाई आहे. कारण की आज कितीतरी वर्षापासून तुम्ही बघा डिनॉमिनेशन्स मध्ये ते आजच्या दिवशी ज्यावेळेस तुम्हाला भेटतील, मी आज आय वाज प्रेइंग इन दिस, या सकाळी मी प्रार्थना करत होतो की प्रभू मला
आज चर्च मध्ये यायचं, मला मदत कर, मला सहाय्य कर. आणि आय वाज प्रेइंग, आणि बघा मला ही गोष्ट प्रभूच्या कृपेने प्रगट झाली. आज तुम्ही जर डिनॉमिनेशन मध्ये जर गेला तर ते आज काय म्हणतात माहिती तुम्हाला? काय म्हणतात? आज जर चर्च झाल्यावरती ते म्हणतात प्रभू उठला आहे. आणि मग समोरचा व्यक्ती काय म्हणतो? काय म्हणतो? खरोखर उठला आहे. आणि ही जी गोष्ट आहे, डेफिनेटली ही गोष्ट अविश्वसनीय आणि अद्भुत आहे. जगामध्ये आजपर्यंत कोणाचीच कबर रिकामी नाहीये. कोणाचीच कबर रिकामी आहे असं नाही. फक्त येशू ख्रिस्ताची कबर आहे जी आज काय रिकामी आहे. ओके, पण जग आज इथंच येऊन थांबलेला आहे. बिलीवर आज इथंच येऊन थांबलेला आहे. आता मला याच्या पुढे काही गोष्टी महत्वाच्या सांगायच्या. या गोष्टी तर आपण ऐकतच आलेलो आहोत. आज तो दिवस आहे म्हणून मला या गोष्टी पण तुम्हाला सांगायला लागल्या. अभी आगे देखते. जग आज इथंच येऊन थांबलेला आहे. चर्च आज इथंच येऊन थांबलेला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. अरे 2000 वर्ष आधी सुटला. दिस इज रिअली गुड. हे चांगलं आहे, हे अद्भुत आहे. कारण की एक अद्भुत कार्य कोणाचंच अजून झालेलं नाहीये, कोणीच अजून केलेलं नाहीये. प्रभू शिवाय कोणाची कबर रिकामी नाहीये. दॅट इज ओके, दॅट इज ऍक्सेप्टेबल. हे चांगलं आहे, अद्भुत आहे. पण ते इथंच थांबलेले आहेत. देवाच्या लेकरांनो, जब प्रभू म्हटला की मी जसा उठलो आहे तसा तो माझ्यावरती विश्वास ठेवणाराही उठेल. ज्यावेळेस तुम्हाला कोणी बोलेल प्रभू उठला आहे, आता तो खरोखर उठण्याच्या बदले ही मन आता चेंज करण्याची गरज आहे. तो उठला आहे, मी पण उठणार आहे. त्याने मरणावरती जय मिळवणार, मी पण जय मिळवणार आहे. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, एक तुमचं शरीर जसं तुमच्या तुम्ही आता बसला तुमच्या शरीरामध्ये आता आहात, तशाच रीतीने एक आत्मिक शरीर तुमच्या जवळ आहे, तुमच्या बाजूला आहे, तुमची वाट बघत आहे. आमेन. एक आत्मिक शरीर तुमची वाट बघत आहे. नाउ लिसन माय पीपल, देवाच्या लेकरांनो, की ज्या वेळेस तुम्ही या पृथ्वीवरती येणार होता, जन्म घेणार होता, बायबल सांगतं, संदेशना म्हणतो, दावीद म्हणतो, इर्मिया म्हणतो की माझ्या आईच्या गर्भामध्ये असताना प्रभूने मला काय योजना. ज्यावेळेस आपल्या आईच्या गर्भामध्ये आपली घडण होणार होती, त्याच वेळेस प्रभू माझ्याबद्दल तुमच्याबद्दल विचार करणार होता. आणि म्हणून तो जन्म झालेला आहे. म्हणून तो जन्म झालेला आहे. हालेलुया. इट वॉज जस्ट नॉट अ नॅचरल ऍक्ट. तो फक्त एक नैसर्गिक संबंध होता म्हणून जन्म झाला असं नाही. नाहीतर आज कितीतरी ते सेंटर्स ओपन झालेत. काय म्हणतात त्याला? कितीतरी सेंटर्स ओपन झालेत. व्हॉट इज से टू दॅट? IVF सेंटर्स. कितीतरी IVF सेंटर्स ओपन झालेले आहेत आज. फक्त नैसर्गिक रीतीने आपण जन्मलेलो असं नाही. ज्या वेळेस आपल्या आईच्या गर्भामध्ये आपण येणार त्याच्या आधी प्रभूने पाठवलं आपल्याला, जा तिकडे. आणि म्हणून आपण आलेलो आहोत. इट इज जस्ट नॉट अ नॅचरल बर्थ. हालेलुया. नाउ लिसन व्हेरी केअरफुली. देवाच्या लेकरांनो, की ज्या वेळेस पहिला आदम बनवण्यात आला, ज्यावेळेस पहिला आदम बनला गेला, तो कशामध्ये होता? कशामध्ये? लवकर बोलायचं, वेळ कमी माझ्याकडे. ज्यावेळेस पहिला आदम बनवण्यात आला तो कशामध्ये होता? देवाच्या प्रतिरूपामध्ये. म्हणजे कशामध्ये? देवामध्ये. म्हणजे कशामध्ये होता? शरीरामध्ये, आत्म्यामध्ये. उत्तर चुकीचं असतं, बरोबर असतं असं काही नाही. उत्तर फक्त उत्तर असतं. त्याच्यामुळे उत्तर द्या, बोला. तुम्ही बोलला तर मला बरं वाटेल. तो पहिला आदम जो होता तो कशामध्ये बनवला होता? निर्माण झाला होता आत्म्यामध्ये. आत्म्यामधल्या आदम जोपर्यंत होता तो पाप करत नव्हता. आणि म्हणून ज्यावेळेस आत्म्याला त्याने शरीरामध्ये टाकलं, पहिला कशामध्ये होता? आत्म्यामध्ये. मग त्याला कशामध्ये टाकलं? शरीरामध्ये टाकण्यात आलं. ओके. नाउ नीट लक्ष द्या. त्या आत्मिक आदमाला शरीरामध्ये टाकण्यात आला, तो देहधारी झाला. आणि ज्या वेळेस तो देहधारी झाला
तो पाप करून बसला आणि म्हणून पहिले आदमाच्या द्वारे बायबल सांगतं काय शिरलं जगामध्ये, काय शिरलं, पाप शिरलं. पापाच्या द्वारे काय शिरलं, मरण. पापाचं वेतन काय आहे, मरण आहे. आणि मग पहिले आदमाच्या द्वारे काय आलं, मरण आलं. आमेन. आणि म्हणून जो दुसरा जो आदम किंवा शेवटचा जो आदम आहे, बायबल सांगतं शेवटचा जो आदम आहे तो आपल्यासाठी मरण पावला, कारण की आपल्याला काय भेटावं, काय भेटावं, जीवन. पहिल्या आदमाच्या द्वारे मरण आलं, तर शेवटच्या आदमाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय आलं, जीवन आलं. ना नीट लक्ष द्या की पहिला आदम जो होता तो आत्मिक होता आणि मग शरीरामध्ये आला. तुम्ही आणि मी कशामध्ये आहोत, तुम्ही मी कशामध्ये आहोत, शरीरामध्ये आहोत. तुम्ही आणि मी शरीरामध्ये आहोत. आणि या शरीरामध्ये असताना आपण प्रभूकडे येणं गरजेचं आहे, कारण की आता हे शरीर स्वर्गामध्ये जाणार आहे का, स्वर्गामध्ये काय जाणार आहे. आणि म्हणून त्या आदमाचा प्रवास आत्म्यातून शरीर होता, आपला प्रवास शरीर टू आत्मा आहे. आमेन. आणि म्हणून आपण आत्म्यात, आपण तो आदम आत्म्यामधून शरीरात आपण पाप करून बसला. आपण पापी शरीरामध्ये जन्मलो आणि पापी शरीरामधून आपण त्या सेलेस्टियल पवित्र बॉडीमध्ये, पवित्र शरीरामध्ये परिधान करणार आहोत. हालेलुया. देवाच्या लेकरांनो लक्षात राहू द्या, कोणताही आजार, कोणताही डॉक्टरचं सर्टिफिकेट, कोणताही कोरोना वगैरेच्या द्वारे तुम्हाला मरण येऊ शकत नाही. आपल्यासाठी आता मरणाचा गेम प्रभूने बदलून टाकलेला आहे. हालेलुया. आपल्यासाठी मरण म्हणजे फक्त शरीराची अदलाबदल. आता या शरीरामध्ये आहोत आणि या शरीरामधून आपल्याला त्या शरीरामध्ये जायचं आहे, ज्याला संदेश का म्हणतो सेलेस्टियल बॉडी. आमेन. पण देवाच्या लेकरांनो, नाउ दिस इज सो इम्पॉर्टंट. बघा, तो मनुष्य, तो जो आदम होता, तो त्या शरीरामध्ये आला आणि त्याने पाप केलं आणि तो पापाच्या द्वारे मरण त्याच्या जीवनात आलं. पण आपण या शरीरामध्ये जन्मलेलो आहोत. आपण या शरीरामध्ये जन्मलो आहोत आणि हे पाप, हे शरीर जे आहे हे शरीर पापाचं आहे. जोपर्यंत तुम्ही आणि मी या शरीरामध्ये आहोत, आपण पाप करत राहणार, आपण पाप करत राहणार. मग पाप आपल्यापासून सुटणारच नाही का. जोपर्यंत शरीरामध्ये आहोत तोपर्यंत पाप आपल्यापासून सुटू शकत नाही. पण या शरीरामध्येच असताना आपल्याला या पापाला मारायचं आहे. आमेन. आपण या शरीरामध्ये असतानाच आपल्याला या पापाला काय करायचं, मारायचं आहे. पण जोपर्यंत तुम्ही या शरीरामध्ये पाप तुमचा पिच्छा सोडू शकत नाही. मग एक बिलीवर ज्याने आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे, ज्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे, तो पापी व्यक्ती नाही आहे का. पाप जरी तुम्ही पॉवर अगेन झालेला असाल, पण पाप तुमचा पिच्छा सोडणार नाही. मग दोघांमध्ये, दोन व्यक्तीमध्ये फरक काय, दोन व्यक्तीमध्ये फरक काय. एक व्यक्ती जो प्रभूकडे येण्याच्या आधी पापी होता आणि प्रभूकडे आल्यानंतर ती पापीच आहे. कारण जोपर्यंत शरीरामध्ये तोपर्यंत पाप त्याला सोडू शकत नाही. मग या दोन व्यक्तीमध्ये फरक काय, दोन व्यक्तीमध्ये फरक काय, काय वाटतं तुम्हाला. पाप तर आपला पिच्छा सोडणार. मग पहिला जो पाप करणारा व्यक्ती होता आणि आज जो पाप करणारा व्यक्ती, याच्यामध्ये फरक काय. चुकलं तर चालेल, बोला. पण काय फरक आहे. उत्तर आहे, काही असू द्या. मोठ्याने पहिला जो पापी आहे तो पाप करण्यासाठी उतावळा आहे. पहिला जो पापी आहे त्याला पाप करायला आवडतं. त्याला एकच्या बदले दोन शिव्या द्यायला आवडतात. शिव्या दिल्यावर त्याला असं सीना चौडाव की अरे मैंने बोला है, त्याला लाज वाटत नाही. त्याने डाक्टर टाकलं तर त्याला लाज वाटत नाही. त्याने एखाद्याला मारत अरे मैंने उसको पीटा है, त्याला आनंद वाटतो त्या गोष्टीचा. पण दुसरा जो पापी ज्याने आपलं जीवन
जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे, त्याने एखाद्याला वाईट विचार जरी करण्याचा विचार आला, तो म्हणतो प्रभू किती लज्जास्पद वाटतंय मला स्वतःबद्दल, मी असा विचार करू शकतो. एक व्यक्ती पापाकडे पळणारा व्यक्ती आहे आणि एक पापी पापापासून पळणारा व्यक्ती आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, या पृथ्वीवरती असताना पाप जरी तुम्हाला सोडणार नाहीये, पण ज्या व्यक्तीने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे, तो पापामध्ये राहू शकत नाही. पाप जरी त्याच्या मागे पळत असेल, पण तो पापामध्ये राहू शकत नाही. त्याच्याकडनं जरी काही चुकलं तरी तो बघतो की प्रभू तुझं रक्त कुठे आहे, मला तुझ्या रक्ताने शुद्ध कर, आणि डाग मला मी सहन करू शकत नाही. पहिले पापाच्या गटारीमध्ये लोळत होता, पण आता पापाचा कोणता डाग जरी बसला अंगावरती, नाही बघू शकत. प्रभू तुझं रक्त दे, मला पुसून टाकायचं, मी सहन नाही करू शकत. हालेलुया. हा तो शरीराचा व्यक्ती आहे ना, शरीराचा व्यक्ती हा पापी आहे शरीरामध्ये, पण पाप त्याला सहन होत नाही. पाप त्याला सहन होत नाही, आणि म्हणून त्याचा प्रवास जो आहे हा शरीरामध्ये पापी, पण शरीरामधून तो त्या आत्मिक शरीराकडे चाललेला आहे. आत्मिक शरीराकडे चाललेला आहे. एक आत्मिक शरीर त्याची वाट बघत आहे. एक आत्मिक शरीर तुमची वाट बघत आहे. मरणाचा आपल्यावरती आता काही बस चालू शकत नाही, कारण की आपल्याला मरण म्हणजे एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये पाऊल ठेवणं आहे. बघा पहिले कोरिंथीचा 15वा अध्याय बघा, देवाचं वचन काय सांगतं. लवकर संपवतो, कारण की बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आय एम जस्ट क्लोजिंग इट क्विक नाउ. पहिले कोरिंथ याचा 15वा अध्याय 42 वचनापासून वाचूया. तसे मेलेल्याचे पुनरुत्थानही आहे, ते नासकेपणात पेरले जाते व अविनाशीपणात उठवले जाते. बघा, आपण देहामध्ये मरणार, पापी शरीरामध्ये मरणार, पण उठवले जाणार पवित्रपणामध्ये. आमेन. आपण पापामध्ये पेरले जाणार, पापामध्ये मरण पावणार, पण उठले जाणार पवित्रतेमध्ये. हालेलुया. जे मरण पावलेले आहेत ते आधी उठवले जातील, आणि जे आपण जिवंत आहोत ते रूपांतर केले जातील. आमेन. हे बघा, पुढचं वचन वाचूया. ते अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते. ते अशक्तपणात पेरले जाते, ते समर्थपणात उठवले जाते. जीव स्वभावाचा देह असा पेरला जातो, आत्मिक देह असा उठवला जातो. बघा देवाच्या लेकरांनो, ऐका, प्रभूसाठी तुम्हाला बोलणे खायला लागत आहे, प्रभूसाठी तुम्हाला नाव ठेवण्यात येत आहे, प्रभूसाठी तुमची कोशिष्टा होत आहे, तर बघा हे वचन तुमच्यासाठी आहे. वाचूया 42 पासून परत वाचूया. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे, ते नासकेपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठवले जाते. ते अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते. प्रभूसाठी जर तुमचा अपमान होत आहे, तुम्ही अपमानामध्ये जरी मेले गेलात, तर प्रभू तुम्हाला गौरवामध्ये उठवणार आहे. हालेलुया. जर तुमचं जीवन तुम्ही प्रभूला समर्पित केलेलं आहे, तर लक्षात राहू द्या, तुमचं मरण जरी अपमानात झालं असेल, पण प्रभूचा गौरव त्या ठिकाणी तुमची वाट बघत आहे. आमेन. ओके. ते अशक्तपणात पेरले जाते, ते समर्थपणात उठवले जाते. हो बघा, तुम्ही कमजोर झालेले आहात, तुम्ही अशक्त झालेले आहात, तुम्ही वृद्ध झालेले आहात, आपण क्षीण होऊन जातो शक्तीमध्ये, पण माझं जीवन प्रभूला मी समर्पित केलेलं आहे, माझ्या जीवनावरती प्रभूची मोहर लागलेली आहे. तर भले मी अशक्तपणामध्ये, आजारीपणामध्ये, दुखण्यामध्ये मरण जरी पावलो, तरी मी आनंदामध्ये, गौरवामध्ये आणि शक्तीमध्ये उठणार आहे. हालेलुया. पुढे, जीव स्वभावाचा देह असा पेरला जातो, आत्मिक देह असा उठवला जातो. बघा, शारीरिक स्वभाव पेरला जातो आणि आत्मिक मनुष्य जिवंत होतो. हालेलुया. घरी जाऊन अध्याय वाचा, 15वा अध्याय. दिस इज अ मिस्ट्री. मरणाबद्दल पूर्ण खेळ पॉल या ठिकाणी संपून टाकलेला आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांची काही वचन आपण वाचूया पुढे. 47. पहिला माणूस मातीचा. बघा 46 पासून वाचूया. 46. परंतु जे आत्मिक ते पहिले नाही, तर जे जीव स्वभावाचे ते पहिले आहे. बघा, म्हणजे तुम्ही मी कशामध्ये आहोत? जीव स्वभाव म्हणजे देह स्वभाव, शरीरामध्ये पहिला आहोत.
कशामध्ये? तुमचा माझा आदमाचा जन्म पहिला कशा झाला? आत्म्यामध्ये झाला. मग त्याला शरीरामध्ये टाका. तुमचा माझा जन्म कशा झाला? शरीरामध्ये. पहिलं कशामध्ये? वाच बेटा पुढे मला दिसत नाही. कोण वाचतं? परंतु जे आत्मिक ते पहिले नाही, जे आत्मिक ते पहिले नाही, तर जे जीव स्वभावाचे ते पहिले आहे. जे जीव स्वभाव म्हणजे जे शरीराचे आहे. तुम्ही मी शरीराचे आहोत ना. पहिला जन्म आपला शरीरामध्ये झालेला आहे. शरीराचे आहे ते पहिले. पुढे आणि मग जे आत्मिक ते आहे. मग जे आत्मिक ते आहे. आमेन. म्हणजे समजतं काय आहे? पॉल इज टेलिंग अबाउट अ मिस्ट्री. पॉल एक रहस्याबद्दल सांगत आहे. त्याची सुरुवातच तो सांगतो, मी एक रहस्य तुम्हाला प्रगट करतोय की शरीर तुम्ही आणि मी शरीरामध्ये आहोत, पण तुम्ही मी शरीरामध्ये जरी आहोत तर आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आणि तुम्ही मी आपले जीवन त्याला समर्पित करण्याच्या द्वारे आता पहिलं या आत्मिक शारीरिक शरीरामध्ये नाही, तर आपण आता शारीरिक शरीरामधून मरून त्या आत्मिक शरीरामध्ये प्रवेश करणार आहोत. आमेन. कारण की जेवढे पहिले मेलेले आहेत ते जिवंत केले जातील आणि जे जिवंत आहेत ते रूपांतर केले जातील. मग रूपांतर केले जातील कोणत्या शरीरामध्ये? रूपांतर केले जातील या शरीरामध्ये. हे शरीर खाली पडताना दिसेल आणि नवीन शरीर परिधान करून दिसेल. हालेलुया. ते शरीर, ती मिनिस्ट्री या वधूला समजणं गरजेचे आहे. ती सेवक आहे ते कारण आज आपल्या बिलीव्हरला कळणं गरजेचं आहे की मला मरणाची भीती नाहीये, मला प्रभूच्या वचनाला घेऊन जगण्याची लाज नाहीये, मला प्रभूने सांगितलेल्या गोष्टी वचन पाळण्याची मला भीती नाहीये. का? कारण की बायबलचं वचन सांगतं, ज्याला देहावरती अधिकार आहे त्याला घाबरू नको, ज्याला शरीरावरती अधिकार आहे त्याला घाबरू नको, पण ज्याला शरीरावरती आणि आत्म्यावरती अधिकार आहे त्याला घाबर, त्याची भीती बाळग. हालेलुया. ज्याला शरीरावरती व आत्म्यावरती दोघांवरती अधिकार आहे त्याची भीती बाळग. कारण की शरीराचा नाश सगळ्यांचाच होणार आहे, माझ्या आत्म्याचा नाश प्रभू मला होऊ देणार नाही. आमेन. माझ्या आत्म्याचा नाश प्रभू होऊ देणार नाही. आमेन. कारण की माझं जीवन मी त्याला समर्पित केलेलं आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, पटकन वाचूया काय काय वचन. 53 वचन वाचूया. कारण या नाशवंताने अविनाशी पण नेसावे आणि मरणारे याने अमरण पण नेसावे हे आवश्यक आहे. हालेलुया. काय समजते काय? पॉल इज टॉकिंग दिस इज मिस्ट्री नाउ. सी बघा देवाच्या लेकरांनो, काय वाच बेटा परत. कारण या नाशवंताने अविनाशी पण नेसावे आणि हे मरणारे याने अमरण पण नेसावे हे आवश्यक आहे. सगळ्यांनी वचन तुमच्याकडे वाचा. सगळ्यांनी 53 वचन. Now listen. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे. Now let me tell you, मला कोण मदत करायला येईल पटकन? Anyone among the boys? My brother Shalom. He always helps me. Yes. वाच बेटा वचन आता. कारण या नाशवंताने अविनाशी पण नेसावे. Amen. काय? नाशवंताने अविनाशी पण नेसावे. See now, listen very carefully. माझा आवाज सगळ्यांना येतोय? Okay. Now Shalom चर्चला येतो every Sunday. रेग्युलर चर्चला येतो. आपलं नॉर्मल शर्ट पॅन्ट मध्ये नॉर्मल शर्ट पॅन्ट मध्ये व्हेरी सिंपल अँड सिन्सिअर बॉय. ओके. पण आज शालोम काय? आज शालोम छान दिसत आहे. का? कारण की टाय आणि शर्ट पॅन्ट टाय लावलाय. नाव तर माहिती. आता बघा देवाच्या लेकरांनो, वाच बेटा वचन. कारण या नाशवंताने अविनाशी पण नेसावे. असं शरीर तुमच्यावरती येणार आहे. पर्सनॅलिटी चेंज होणार आहे पूर्ण रीतीने तुमची पर्सनॅलिटी चेंज. आपण सांगतो एकदम कोट घातल्यावरती रुबाबदार. आपलं चालण्याची स्टाईल बदलून जाते, आपली बघण्याची स्टाईल बदलून जाते. साधं शर्ट पॅन्ट असेल आपण नॉर्मल
राहतो म्हणजे कोट पॅन्ट टाय मिळून एकदम जबाबदार पर्सनॅलिटी चेंज होऊन जाते. तशाच रीतीने आज आपण या शहरामध्ये आहोत. लोक कमजोर समजतात, लोक आपल्याला दुबळे समजतात, लोक आपल्याला व्हॅल्यू देत नाही. पण डोंट वरी, वेट ऑन दॅट टाइम, द वेळ जवळ येत आहे ज्यावेळेस अविनाशी पण तुमच्यावरती परिधान होणार आहे. हालेलुया. गॉड सीमामध्ये मनासाठी जोरदार टाळी वाजूया. आमेन. विनाशीपण काय? अविनाशीपणाने नाशवंताने अविनाशीपण नेसावे. नाशवंताने अविनाशीपण नेसावे. त्यांना नेसू द्या भाऱ्या साड्या, त्यांना मिरवू द्या माझा 5 तोळ्याचा हार, त्यांना मिरवू द्या मी लग्नाचा मेकअप, त्यांना मिरवू द्या त्यांचं ते माझ्यासाठी एक अनोखा शरीर तयार होत आहे जे मी परिधान करणार आहे. एक अलौकिक शरीर तयार होणार आहे त्याला मेकअपची गरज नाहीये, त्याला सुरकुती येऊ शकत नाही. हालेलुया. Oh my. Amen. Now this is a mystery, my people. देवाच्या लेकरांनो, हे आज चर्चला समजणं गरजेचं आहे. हे आज तुम्हाला कळणं गरजेचं आहे की माझ्यासाठी एक अलौकिक शरीर तयार होत आहे, त्याच्यासाठी मी जगणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या 5 तोळ्याच्या हारसाठी नाही, अरे पूरा सोने के रास्ते पे चलने वाला है. हालेलुया. त्याच्यासाठी आपण तयारी करणं गरजेचं आहे. This is the ministry the bride has to understand. ही सेवा काही आज बोलणं समजणं गरजेचं आहे. Amen. Oh my. 55 वाचूया लवकर लवकर. I'm just running out of time. अरे मरणा तुझा जय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. परंतु देव जो आपला प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला जय देतो त्याची उपकार स्तुती असो. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, शैतान मरणावरती काय मिळवत होता? राज्य मिळवत होता. शैतान बोलतो मेरे पास क्या है? मौत का चाबी मेरे पास है. जास्त नाटक केलं ना मारून टाकेल, जास्त आवाज केला ना मारून टाकेल. येशूचं नाव स्वीकारू नको. येशूचं नाव स्वीकारशील तर सिंहासमोर टाकून देईल. येशूचं नाव घेशील तर मी तुला बहिष्कृत करून टाकेल. येशूचं नाव घेशील ना तर आमच्या चर्च मध्ये येऊ देणार नाही. असं वचन वाचशील ना तर आमच्या रजिस्ट्रेशन मधून तुझं नाव कट. शैतान अशीच भीती घालवत होता. पण जे शैतानाचं इन्स्ट्रुमेंट आहे, जे शैतानाचं हत्यार आहे, त्याच हत्याराला येशू ख्रिस्ताने पॅरालाइज करून टाकलेला आहे. तुझ्या विरुद्ध बनलेलं कोणतंही हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार नाही. शैतानाला वाटलं की मी येशू ख्रिस्ताला मारून खेळ संपवतोय, पण येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे अनेक प्रभू येशूचे सेवक आणि त्याचे लेकरं या ठिकाणी उभे झालेले आहेत. अनेक ठिकाणामधून अनेक शहरामधून प्रभू येशू आज कार्य करत आहे. त्याने एका शरीराला मारलं आणि ते अनेक शरीर उभे राहिले आहेत. शैतान परेशान झालाय. एक होता पहिले, त्यानेच एवढं परेशान करून टाकलं होतं मला. आता इथे बसलेले यांचं मी काय करू, यांचं मी काय करू आता? हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे की I am in Jesus and Jesus is in me. मी येशूचा आहे आणि येशू माझा आहे. हालेलुया. ज्या इन्स्ट्रुमेंटला ज्या गोष्टी हत्यारमधून शैतानाने वापरल्या त्याच येशू ख्रिस्ताने फिरून टाकल्या. ज्या गोष्टी शैतान तुम्हाला ना ज्या गोष्टी शैतान तुम्हाला तुमच्या विरुद्ध तुम्हाला पापामध्ये पाडण्यासाठी वापरेल त्याच गोष्टी प्रभू तुम्हाला साक्षीमध्ये रूपांतर करून टाकेल. हालेलुया. तुम्हाला पापामध्ये पाडून शैतानाला वाटलं अरे मैं इसको गिरा दिया, मैं इसको गिरा दिया. आता तू येशूचा नाहीये, आता येशू तुला स्वीकारणार नाहीये. नो, ज्या गोष्टीचा वापर करून शैतानाने आपल्याला पापामध्ये फसवलंय त्याच गोष्टी वापरून येशू त्या तुम्हाला अजून शैतानाविरुद्ध बलवानाने वापरेल आणि तुमच्या त्या सर्व पापाच्या गोष्टी तुम्हाला साक्षीमध्ये रूपांतर करून टाकेल. हालेलुया. म्हणून बायबल सांगते प्रकटीकरणामध्ये त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे आणि त्यांच्या साक्षीमुळे जिंकले आहे.
आहे. शैतानाने ज्या गोष्टी तुमच्या विरुद्ध पाप म्हणून वापरले त्याच प्रभू साक्षीमध्ये बदलून टाकणार. आमेन. The game is over. प्रभूने खेळ पलटून टाकलेला. एक शेवट उदाहरण घेऊन संपवत आहे. आय नो माझा टाइम संपलेला आहे. 2 मिनिट्स फक्त. लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो. लेट मी एक्सप्लेन. शेवटची गोष्ट सांगून चाललोय मी आणि ही गोष्ट तुमच्या आयुष्यभर मनामध्ये बसली पाहिजे. Now listen. Now let me make this very clear. ना आता इंडियामध्ये पण ऑलिम्पिक होणार आहे. जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. इंडिया आता ऑलिम्पिकला काय करणार आहे? अरेंज करणार आहे किंवा ऑलिम्पिक. आता एखादा व्यक्ती ज्याला ऑलिम्पिक मध्ये तयारी करायची आहे. कशामध्ये? ऑलिम्पिक म्हणजे संपूर्ण देशामधून तिथे त्या देशाचे खेळाडू खेळण्यासाठी येतात. आता एखादा जो खेळाडू आहे ज्याला ऑलिम्पिक मध्ये खेळायचा आहे तो त्या देशाचं काय करतो? प्रतिनिधी. प्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधी असतो. आज इंडियाचं तर टीम वर्ल्ड कप जिंकली की आपण असतो की नाही? अरे इंडिया जिंकली आहे तसं मलाच भेटलं हे का नाही? तर त्या खेळाडूला त्या ज्या खेळाडू आहेत त्याला त्या ऑलिम्पिक मध्ये सिलेक्शन करण्यासाठी कधी तयारी करायला लागते? म्हणजे ऑलिम्पिक 4 वर्षातून एकदा येतो. ऑलिम्पिक 4 वर्षातून एकदा येतो. आता तो जो बॉक्सर आहे किंवा रनर आहे किंवा कोणताही गेमचा खेळाडू आहे त्या खेळाडूला कधी तयारी करायला लागते? हा 4 वर्षातून येतोय. आता ऑलिम्पिक झाले आता मग तो तयारीला कधी लागतो? काय म्हणतो? अरे 3 साल बाकी आहे. आताच ऑलिम्पिक झालाय. 3 साल बाकी आहे. 1 साल तयारी करू असं म्हणतो का? मग अरे 1 साल और लंबा आहे. अरे 1 आठवड्या पहिले तयारी करू आपण. तो तयारीला कधी लागतो? हा ज्यावेळेस एक ऑलिम्पिक संपून जाते दुसऱ्या दिवसापासून त्याला काय करतो? तो तयारीला लागतो. आता हा सपोज आपण विचार करू हा एक आहे कोण? बॉक्सर आहे. हा कोण आहे? बॉक्सर आहे. एखादा खेळाडू. आपण कोणता खेळाडू पकडा? बॉक्सर पकडूया आपण. हा खेळाडू बॉक्सर आहे आणि हा ऑलिम्पिकच्या तयारीला आता ऑलिम्पिक संपला त्याची तयारीला तो उद्यापासून चालू झाला. मेहनत करत आहे. रात्रीचं झोपत नाही. पहाटे उठतोय. 4ला उठतोय. व्यायाम करतोय. त्याला आवडतच अन्न तो खात नाहीये. त्यागून देतोय. कशासाठी? मला ऑलिम्पिक मध्ये काय करायचंय? ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवायचं. ब्रॉन्झ नाही चाहिए, सिल्वर नाही, गोल्ड पाहिजे. गोल्ड पेक्षा नीचे चाहिए ही नाही. ओके नाउ त्याच्यासाठी तो दिवस रात्र कष्ट करतोय, मेहनत करतोय. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 3.5 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले आणि आता ऑलिम्पिकचा दिवस आला. त्याचं सिलेक्शनही झालं. आणि त्याचा दिवसही आला ज्या दिवशी त्याची मॅच आहे. त्याला त्या रिंग मध्ये उतरायचं आहे आणि ती सकाळ देखील उजडली. त्या सकाळ उजडली तो त्या रिंग मध्ये गेला. त्या रिंग मध्ये गेला. त्याची फाईट आता सुरू होणार. त्याने पूर्ण 4 वर्ष काय केलेली आहे? मेहनत केलेली आहे. तो आरामशीर झोपत आला नाही. आज संडे 10 बजे तक सोऊंगा. आज मेरा चीट डे है. आज ये खाऊंगा वो खाऊंगा असं म्हणत बसला. तो प्रामाणिक रीतीने 4 वर्ष कसलाय त्याने स्वतःला त्याने आणि आता रिंग मध्ये तो उतरलेला आहे. रिंग मध्ये त्याची फाईट सुरू झालेली आहे. जे काही त्याने 4 वर्ष मेहनत घेतलेली आहे ते सर्व मेहनत तो त्या रिंग मध्ये वापरतो आणि युद्ध त्याचं रेसलिंग जिंकतो आणि त्याला गोल्ड मेडल भेटतं. त्याला तो कप भेटतो. हे ना समजून घ्या. त्याला तो गोल्ड मेडल भेटतो. त्याला तो कप भेटतो आणि मग ती बाउट संपल्यावरती ती रेसलिंग संपल्यावरती
त्याला देण्यात येतं, हे जीत गया तो ते सर्टिफिकेट, ते मेडल घेतो आणि मग ज्यास त्याच्या घराकडे यायला निघतो, सगळ्या घराच्या एरियामध्ये काय होतो, एक जल्लोष असतो, अरे आमचा माणूस जिंकलेला आहे. सगळ्या एरियामध्ये, त्या देशामध्ये, त्या शहरामध्ये त्याचं काय होतं, कौतुक होतं. काय होतं, कौतुक होतं, नारे लागतात त्याचे. आणि मग त्याच्या एरियामध्ये तो येतो. त्याच्यामध्ये एरियामध्ये आल्यानंतर एक वेगळा जल्लोष असतो. सगळे जर आनंद करत असतात, नाचत असतात, गात असतात. त्याच्या घराच्या खाली येतो. हो, त्याची पत्नी नाचत असते, त्याचे लेकरं नाचत असतात आनंदाने. आता सगळा डान्स बिन्स करून सगळे थकले. आता मग येतात घरामध्ये. घरामध्ये पण लेकरं, पत्नी नाचते. ओ मेरा हस्बंड जीत गया, माय हबी हैज वन दिस, माय हबी हैज वन दैट, माय डैड हैज वन, माय डैड इज चॅम्पियन. आणि मग सगळं झाले, थकून झाल्यावरती मग ते नाचत असतात. तेच लेकरं, मुलगा काय येतो, त्या बापाच्या गळ्यातून तो मेडल काढतो आणि स्वतः घालून घेतो. ये मैं मेडल जीत गया हूं. ओ मुलगी तिकडे येते आणि ते सर्टिफिकेट घेते. सर्टिफिकेट घेऊन नाचत आले, ओ मैं जीत गई हूं. हालेलुया. पत्नी तिकडे येते. आता सगळं ठीक आहे बाबा, ते चेक भेटला, तो चेक कुठे आहे प्लीज. नाही बाबा, तुम्ही वो चेक देतो बाबा, तुमचा काय भरोसा नाही, इकडे द्या, ठेवून देते जरा सेफ मध्ये. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय तुम्हाला. हालेलुया. नाव पत्नी ती चेक घेते. ओ मुलगा ते मेडल घेतोय. मुलगी ते सर्टिफिकेट घेऊन काय करते, नाचत आहे. ओ जीवाचं रान कुणी केलंय, जीवाचं रान कुणी केलंय, त्या बापाने, त्या माणसाने, त्या बॉक्सरने केलेलं आहे. नाचत कोण आहे, मुलगा, त्याची मुलगी, त्याची पत्नी. हालेलुया. जीवाचं रान, झोप कोणी सोडली आहे, शरीर कोणी कसलेलं आहे, मार कोणी खाल्लाय, त्याच्या बिचाराची इथून रक्त येत आहे, तिथून सुचलेला आहे. मार कोणी खाल्लेला आहे, त्या बॉक्सरनी. पण आनंद कोण करताय, त्याचे घरचे करताय. आज लक्षात राहू द्या, प्रभू येशू म्हटला, अरे पाकरास गर्दी आहे आणि गोडकास बिळे आहे, पण मनुष्याच्या पुत्राला उशी टेकायला जागा नाहीये. त्या प्रभूने सर्व सहन केलं आपल्यासाठी. त्या प्रभूने सर्व कसलं आपल्यासाठी. त्याने एक दिवस आराम नाही केला. त्याने एक दिवस आरामाचा घालवला नाही. आणि एक दिवस मी माझ्या मर्जीप्रमाणे जातो, एक दिवस घालवला नाही. तो म्हटला, मी माझ्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आणि तो बायबल सांगतं, त्याने त्या वधस्तंभावरती जाऊन म्हटला, पूर्ण झालं आहे. मी ते युद्ध जिंकलेलं आहे आणि मी आता ते पारितोषिक माझ्या वधूला देत आहे. हालेलुया. मी ते मेडल माझ्या वधूला देत आहे. आमेन. दॅट इज योर्स. ते तुमचं आहे. आता ते तुम्हाला घेऊन जगायचं आहे. तुम्हाला घेऊन बाहेर मिळवायचं आहे. माझा येशू आहे, माझं वचन आहे, मी त्याला घेऊन फिरणार आहे. तुम्ही फक्त बघत बसा. ते त्याचं काम आहे, ते त्याचं काम आहे, ते तसे करतात. माझं काम काय, मी करणार. हालेलुया. माझं येशूने जिंकून मला पारितोषिक दिलेलं आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू डिअर चिल्ड्रन ऑफ गॉड. प्रभू तुम्हाला याचं प्रकाशन देवो. मी आता येशूचा आहे आणि येशू माझा आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल. हालेलुया. आमेन. Praise the Lord. Hallelujah. सर्वांनी खूप सुंदर संदेश ऐकला, मी विश्वासतो. हालेलुया. सो प्रभूंना मेहनत केली, त्रास घेतला आणि जय आम्हाला मिळाला. आज आम्ही त्याच्या नावामध्ये आनंद, त्याच्या नावामध्ये आम्ही खुश होत आहोत. प्रयास कोणी केला, सुंदर सर्वस्वासाठी धन्यवाद. प्रभू भावाला आशीर्वादित करू. प्रत्येक जणाला टाळ्या वाजवा. सकाळपासून प्रभूने आपल्याला सांभाळला आणि संबंधित केली या ठिकाणी. आणि खूप सुंदर वचनांच्या द्वारे आम्हाला बोध मिळाला आहे. सूचना आहेत. आज सायंकाळी आपल्याकडे प्रभूचा विधी होईल आणि सोबत प्रति भोजन पण आहे सर्वांना. आणि सर्वांनी संध्याकाळी किती वाजता यायचं,
किती वाजता? 7 वाजता किती जण येतील? 6 वाजता किती जण येतील? संध्याकाळी 6 वाजता आपण बरोबर या ठिकाणी येऊ. आजचा आनंद आम्ही पूर्ण करू. 6 वाजेपासून सुरुवात करूया. 6 ते 9 या ठिकाणी प्रभू उत्सव देवी. जे प्रभू भोज नाही घेणार त्यांनी पण यायचं आहे आणि कृती भोजनामध्ये तुम्ही सहभागिता करू शकता. सर्वांसाठी भोजन आहे. हालेलुया. ओके. बाकीच्या सूचना आपण संध्याकाळी ऐकू. 6 वाजता बरोबर येतील. परमेश्वराच्या भक्तीचा आपण आनंद घेऊ. लोकांनी 3 दिवस अगोदरच प्रभू भोज घेतला. आम्ही पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू भोज घेतला. तर आमचा प्रभू आज पुनरुत्थान झालेला त्याला 1000 वर्ष झाली. तो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहे. जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक सुंदर संदेशासाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊ. आणि आम्ही ऐकलं की परमेश्वर जो आहे तो आमचा तारणारा उद्धार करता जिवंत परमेश्वर आहे. पण बायबलमध्ये एक सुंदर गोष्ट लिहिली की परमेश्वर मेलेल्यांचा देव नाही तर तो जिवंताचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि आम्ही जर जिवंत आहोत प्रभूमध्ये जगत आहोत. जिवंत म्हणजे जगणं. जर तुम्ही आज प्रभूमध्ये जगत आहात तर प्रभू तुमच्यासाठी आहे. प्रभूनं म्हटलं मी अब्रामाचा, इसाकाचा आणि याकोबाचा देव आहे. कोणाचा देव आहे? आणि अब्राम, इसाक, याकोब प्रभूच्या अगोदर आले तर मुलांनी मेले. ते जिवंत नाही तर प्रभू म्हणतो मी जिवंतचा परमेश्वर आहे. म्हणजे अब्राम, इसाक, याकोब मेले नाही तर ते जिवंत. त्याने पुनरुत्थान मिळवलं प्रभूच्या बरोबर. आणि जर आज मी पुनरुत्थानाचा भागी होईल तर तो प्रभू माझा प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतात मेलेल्यांचा एक समाज आहे. कोणाचा एक समाज आहे? कोण मेलेले? जे पापी आहे. पण जे पापासाठी मेलेले आहेत आणि देवासाठी जगतात ते जिवंत आहे. हालेलुया. आणि तुम्ही जिवंत प्रभूचे जिवंत लेकर असले पाहिजे. हालेलुया. आणि इष्ट संदेशासाठी आज पुनरुत्थान रिझर्वेशनसाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊ. आणि जर तुम्ही आज जिवंत देवासाठी जगता जिवंत आहात तर प्रियानं तुम्हाला ते पुनरुत्थान प्राप्त जरूर झाल्याशिवाय राहणार. आम्ही देहात बदली होऊन जाऊ. जो दुसरा देह परमेश्वराने आमच्यासाठी तयार केला आहे. आम्ही ऐकलं की आम्ही ह्या देहातून सुटून त्या देहामध्ये आम्ही प्रवेश करू. त्यासाठी आपली मनाची तयारी करा आणि विश्वासात वाढा. ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्त पांघरलेला आहे अथवा ख्रिस्त विश्वास धरला आहे त्याचप्रमाणे तुम्ही आपलं जीवन जगा. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही चालायचा प्रयास करा. हालेलुया. सर्वजण देवाला धन्यवाद देऊ. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान काय दुसरे गीत आहे.